हे बघा छान असं हे आमचं आंब्याचं झाड आणि मस्त असं छान असं त्याला आता कैऱ्या आलेल्या आहे. निसर्गरम्य असं छान आंब्याचं झाड आहे. तर आज मी तुम्हाला छान अशी माझं शून्य घर आणि मी ध्यान करते ते तुम्हाला दाखवत आहे. छोटंसं शून्य घर बनवलेलं आणि ध्यानचं. सकाळीच मी कशी ध्यानाला इथे बसत आहे आणि छोटंसं माझं शून्य घर दाखवत आहे. तर ही बघा एंट्री झालेली आहे. आता आपण मध्ये आलेलो आहे, माझ्या घरामध्ये आलेलो आहे. तर हे बघा घरामध्ये आलेलो आहे. ते असा माझा डोअर आहे, दरवाजा आहे आणि ही खिडकी आहे. तिथे पिण्याचा माठ आहे, याच्यामध्ये पाणी वगैरे भरलेलं आहे. आणि या साईडला बाटल आणि पक्ष्यांसाठी बाजरी ठेवलेलं आहे. ते पक्ष्यांसाठी बाजरी भरून ठेवलेली आहे आणि पाणी भरून ठेवलेलं आहे. वर नेऊन पाणी पक्ष्यांना ठेवत असते. आणि त्याच साईडने इकडं पिण्यासाठी माठ ठेवलेलं आहे, थंडगार पाणी भेटावे असं हे साधं माझं घर आहे. आणि याच्यामध्ये मी छोटंसं असं छान असं माझं शून्य घर मी बनवलेलं आहे. ध्यान साधण्यासाठी मी रोज माझं ध्यान इथे करत आहे. हे माझं छोटंसं असं छान असं घर. आता तुम्हाला मी माझं घर दाखवलेलं आहे. हे बघा असं छोटं आणि साधं सिंपल असं माझं हे आपलं हे घर आहे. आज कधी कधी ध्यानाला इथे बी मी बसते, कधी तिथे बी बसते, कुठे जिथे वाटलं तिथे असं आहे. तर आता चला माझं छोटंसं असं छान असं तुम्हाला माझं छोटंसं असं माझं शून्य घर मी तुम्हाला दाखवत आहे. मी कसं घरी तयार केलेलं आहे छोट्याशा जागेमध्ये. का रोज मला ध्यान साधनाची खूप आम्हाला दोघांना आवड आहे आणि रोज ध्यान करण्यासाठी आम्ही या शून्य घरात मी बसत आहे. कधी कधी माझे मिस्टर बसत आहे. त्यासाठी फॅनची बी व्यवस्था आणि एकदम छान असं निसर्गरम्य मी माझं छोटंसं घरामध्ये ध्यान साधनाचं शून्य घर कसं बनवलं हे आत्ता बनवलेलं आहे. तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आता आपण डोअर ओपन करणार आहोत. तर डोअर ओपन केल्यास प्रथम तुम्हाला काय दिसणार आहे ते बघा. हे बघा आपण डोअर ओपन केलेलं आहे. डोअर ओपन करताच पहिले बाबांची प्रतिमा. हे बघा बाबा इथे बाबांची प्रतिमा ठेवलेली आहे. ह्या बाजूला एक आमचं आसन आहे छोटंसं. हे बघा हे एक आसन आहे, पाठी खाली घेण्यासाठी या 2 उशा आहे आणि आसन आहे. आणि इथे बाबांची प्रतिमा मी ठेवलेली आहे. हे बघा दुसराच प्रथम हे बघा आपले गौतम बुद्धांची प्रतिमा लावलेली आहे माझ्या छोट्याशा शून्य घरामध्ये. त्याच्यानंतर बाबांच्या आणि गौतम बुद्धांची बघा छान अशा 2 मूर्त्यावरती ठेवलेल्या आहे. आता हा कलर लाल दिसतो, हा कलर लाल नाही आहे, पेंट एकदम लाईट कलर आहे, गुलाबी असा लाईट आहे एकदम, पण तो याच्यात अंधारामुळे याच्यात दिसतो आहे लाईट. तर हे बघा बाबासाहेबांची गौतम बुद्धांची प्रतिमा. आणि हे बघा माझं आसन. हे बघा माझं आसन आहे. ही माझी उशी आहे हे कमरेला लावण्यासाठी आणि त्याच्याजवळ हे माझं आसन आहे. हे आसन असे आम्ही तयार करून घेतलेले आहे दोघांसाठी. हे हे आसन हे माझ्यासाठी इकडचं, ह्या बाजूची हे साईडचं माझं आहे आणि ह्या साईडचं बाबांच्या बाजूच्या ह्या साईडला माझ्या मिस्टरांचं आसन आहे. आणि त्याच्यामध्ये गरम नाही होऊ म्हणून त्याच्यामध्ये असं छोटासा असं छान असा फॅन बसवलेला आहे खाली पार शेवटला. आणि असं सुंदर असं मस्तपैकी असं आम्ही ध्यान सेंटर बनवलेलं आहे. म्हणजे ध्यान करतो सेंटर नाही, आमचं शून्य घर तयार केलेलं आहे छोटंसं घरामध्ये. का आपण आपल्याला रोजच ध्यान करायचे आहे. आता लोक कसं त्यांचे मोठमोठे देवघरं बनवतात आणि ते देवघरं बनवतात. त्याच पद्धतीने हे आपलं देवघर आहे. तर हे माझं कसं देवघर आहे बघा. बाबा पहिलं बाबांना मान मग सर्व. आता बघा इथे आम्ही रोज सकाळ संध्याकाळ आम्ही दोघंजणं इथे ध्यान करतो.
ह्या साईडला माझे मिस्टर बसतात, ह्या साईडला माझे मिस्टर बसतात, बाबांच्या ह्या बाजूला इकडं बाबा आहेत, ह्या बाजूला आमचं मी बसत असते. तर एक माणूस किंवा 2 माणसाचं हे बसू शकतं, 2 माणसं बसू शकतं असं हे ध्यानचं छोटंसं असं शून्यघर मी तयार केलेलं आहे. तर खूप छान असं ध्यान बी खूप छान होतं त्याच्यामध्ये आणि ध्यान बी आणि शांतता बी खूप वाटते. हे एकदम मस्त असं. तर हे असं माझं शून्यघर मी तुम्हाला दाखवलं कसं तयार केलेलं आहे. कसं मस्त लोक चला त्यांचे देवघरं तयार करतात. तर आपण आपलं देवघर आहे, आपलं देवघरच समजा आपण ध्यान करतो ते आपलं देवघरच आपण तयार केलेलं आहे. ते असं छोटंसं मस्त केलेलं आहे आणि मस्तपैकी आमचं ध्यान इथे रोज सकाळी 6 वाजता 4ला होतं. तसं छान असं मस्त होतं. तर ह्या पद्धतीने असं निसर्गरम्य आणि असं छान असं आमचं छोटंसं असं छान असं ध्यान छोटंसं मस्तपैकी एकदम छान असं आम्ही शून्यघर बनवलेलं आहे. तर आज मी तुम्हाला माझं शून्यघर बनवलेलं कसं आहे ते दाखवलं. लोकांचा देवारा असतो त्याचप्रमाणे हा माझा एक देवारा आहे. रोज आम्ही इथे आमचं ध्यान करत असतो. तर हे बघा किती छान. आता मी नाही म्हणत छान छान, तुम्हीच म्हणा. इतकं सुंदर असं माझं बनवलं. कधी तर आम्ही इथे बी बसत असतो, कधी ह्या खुर्चीवर तर कधी ह्या खुर्चीवर आमचे 2 जण, मी आणि माझे मिस्टर. तर ह्या पद्धतीने आमचं हे छोटं असं छान असं मस्तपैकी असं छोटं असं मस्त आले. तर हे बघा तुम्हाला मी दाखवलं किती छान असं मी शून्यघर बनवलेलं आहे आम्ही. तसं मस्तपैकी सकाळीच फिरून आल्यानंतर सकाळी 4लाच आमचं ध्यान होतं, नंतर आम्ही फिरायला जातो. तसं छोटं चला म्हटलं लोक देवघर बनवतं, आपलं हे देवघर मी मस्त असं आम्ही छान बनवलं. रोज आमचं ध्यान येते होतं. तर हे बघा असं. तर चला हे बघा असा हा छोटासा डोर आहे. ते बघा ह्या पद्धतीने बनवलं. तर मी तुम्हाला सर्व असं मस्त असं छान असं दाखवलेलं आहे आमचं छोटंसं शून्यघर कसं तयार केलेलं आहे ध्यान करण्यासाठी. आणि बघा असं मस्त छान असं दारात आंब्याचं झाड आहे, असं निसर्गरम्य असं छान असं मस्त. हे बघा ते असं आंब्याचं झाड, अशी ही एंट्री आणि हे आमचं छोटंसं शून्यघर. आता तुम्ही म्हणता ध्यान खूप छान असतं, ध्यान केल्याने खूप मन शांत होतं, तृष्णापासून आपण लांब पळतो. ह्याच्यासाठी नेहमी ध्यान करणं, ध्यानाला जाणं हे खूप चांगलं. मी आपले बाबा बघा आमचं देवघर म्हणजे आमचं छोटंसं शून्यघर, आमचं ध्यानाचं शून्यघर आहे आमचं असं. हे आमचे देव, हे बघा हे आमचे देव. तर या पद्धतीने माझं हे शून्यघर आहे. चला मी आज तुम्हाला माझं शून्यघर कसं आहे मी बनवलेलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. चला सर्वांना जय नमो बुद्ध, सर्वांना जय भीम, कोटी कोटी सर्वांना जय भीम, कोटी कोटी प्रणाम. जय भीम, सर्वांना कोटी कोटी प्रणाम.